निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सध्या सोशल प्रचार देखील जोरदार सुरू आहे। सोशल मीडियावर राजकीय पक्ष आपला निवडणुकीचा अजेंडा राबवत आहेत, तर विरोधक हाच अजेंडा थोपवताना टीका टिप्पण्या करत आहेत। नेमकं कसं सुरू आहे हे सोशल वॉर, बघूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। एकीकडे नारा आहे मोदी गॅरंटीचा आणि दुसरीकडे नारा आहे हात बदलेगा हालात। देशात आता यापैकी काहीतरी निवडायचं आहे। सध्या दोन्हीकडून प्रचार जोरदार सुरू आहे। काँग्रेसच्या जाहिराती मतदारांना नॉस्टॅल्जिक करणाऱ्या आहेत। अब की बार मोदी सरकारची आठवण करून देणाऱ्या आहेत। आता हे बघून तुम्हालाही त्या महागाईवाल्या काकू आठवल्या असतीलच। आता महागाईवरूनच विरोधक मोदींची कोंडी करू बघताय। आता काँग्रेस मोदींनाच त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून देत आहे। तर तिकडे भाजपाने राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी या सगळ्यांनाच त्यांच्या जाहिरातबाजीवरून घेरलंय। भाजपानं आपल्या विरोधकांना खानदानी लुटेरे म्हटलंय। त्यांच्या अर्धवट कामांवरती बोट ठेवलंय। इकडे महाराष्ट्रात भाजपाचे नेते कविता करू लागलेत। फक्त काँग्रेसच नाही तर सोबत शिवसेनेलाही डिवचू लागलेत। शेलारांची ही कविता बघा। एका पाठोपाठ भ्रष्टाचारी चालले जेलात, रागा कैसे हात बदलेगा हालात। बियर, विस्की, वाईन पेग रिचवले, आता यांचे पाय अडकले खोलात। रागा कैसे हात बदलेगा हालात। फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी, एकाच परिवाराचा हात लुटमारीच्या मेल्यात। रागा कैसे हात बदलेगा हालात। पक्ष कोमात, फक्त जाहिरात मात्र जोमात। रागा कैसे हात बदलेगा हालात। इंडिया आघाडीच्या ऍड कॅम्पेनवरून शेलारांनी ठाकरेंना डिवचलंय। तर तिकडे ठाकरेंची शिवसेनाही सोशल मीडियावर भाजपाच्या ऍड कॅम्पेनवरून भाजपाला टार्गेट करते। मोदींच्या विकासाच्या वाद्याचीच हवा काढते। आता हा व्हिडिओ बघा। इथे कधी मोदीजी मागे येतात तर कधी पुढे जातात। आता या सगळ्या प्रकारावरून आम्ही जेव्हा राजकीय पक्षांच्या मंडळींना गाठलं तेव्हा ते काय म्हणालेत ऐका। आज सरकारकडून सुद्धा कधी कधी विरोधी पक्षांसारखं ॲड मेकिंग केलं जातं। काळाची गरज आहे, कारण लोकांना तसं आवडतंय। म्हणजे जसं मागणी असेल तसा सप्लाय द्यावा लागतो। त्यामुळे आता ॲड्स ह्या क्रिस्पी करण्यासाठी अधिक प्रयत्न होतो आहे। आणि तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचशा कंपन्यासुद्धा, कन्सल्टंटसुद्धा याच्यामध्ये उतरलेले असतात। त्यामुळे मग विरोधी पक्ष असो की कोणीही असो, प्रत्येकांच्या ॲड्स ज्या आहेत ते क्रिस्पी बनवण्यासाठी आणि लोकांपर्यंत अधिक पोहोचाव्यात अपील करण्याकरता नवीन नवीन माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे। आता कुठे निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झालीये। आता कुठे प्रचार रंगात आलाय। आता कुठे कुस्तीला सुरुवात होतीये।
अजून या मैदानात आपल्याला बरंच काही बघायचंय. आता हे द्वंद्व कुठवर जातं हे बघूयात. प्रचाराला भुलूया नको आणि अपप्रचाराला थारा देऊया नको. लोकशाहीचा उत्सव आहे, खेळीमेळीने साजरा करूया. शेवटी अबकी बार किंवा तडीपार हे सगळं काही आपल्या हातात आहे. छे आपल्या शाई लागलेल्या बोटात. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.